नमस्कार, मी मंदार झगडे. यशस्वी अकॅडमी चिपळूणच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण संयुक्त पूर्वपरीक्षा 2023च्या जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेमधील पॉलिटी या विषयाच्या प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पहिला प्रश्न बघूया. इथे फळ्यावर तुम्ही पाहू शकता प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? ऑप्शन्स आहेत अ बिहार, ब कर्नाटक, क केरळ आणि चौथा ऑप्शन आहे ड राजस्थान. आणि आपल्याला इथे खाली ऑप्शन्स दिलेत फक्त अ आणि ब, फक्त क आणि ड, अ ब आणि क आणि फक्त ड. आता या प्रश्नाचं समजा आपल्याला उत्तर जाणून घ्यायचं झालं तर आपण या प्रश्नाच्या स्टॅटिक पार्टकडे जाणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला हे माहिती पाहिजे की संपूर्ण भारतामध्ये फक्त 6 राज्यांमध्ये द्विगृही राज्यव्यवस्था असते. म्हणजेच काय, तर पूर्ण भारतातील फक्त 6 राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद अशी व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यापैकी 6 राज्य जी आहेत त्या राज्यांची मी इथे नावं लिहितो. पहिलं राज्य म्हणजे आपलं राज्यच महाराष्ट्र. दुसरं राज्य आपल्याच बाजूला म्हणजे साऊथ साइडला खालती असलेलं राज्य कोणतं? कर्नाटक, राईट. तिसरं राज्य आंध्र प्रदेश. आणि चौथं राज्य म्हणजे तेलंगणा. यातील 5वं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. आणि 6वं राज्य बिहार. आता जर का तुम्ही या 6 राज्यांकडे एकदा लक्ष दिलं तर तुम्हाला हे दिसून येईल की ही 6च्या 6 राज्य एकमेकांच्या बॉर्डरवर आहेत, म्हणजे सीमेवर दिसतात. महाराष्ट्र कर्नाटका सीमेवरची राज्य आहेत, आंध्र प्रदेश तेलंगणा ही देखील सीमेवरची राज्य आहेत, आणि उत्तर प्रदेश आणि बिहार ही 2 राज्य देखील सीमेवरची राज्य आहेत. सो ही ट्रिक समजा तुम्ही लक्षात ठेवलीत की 2 बॉर्डरवरची राज्य एकमेकांना बॉर्डरवर असलेली राज्य आपल्या राज्यांमध्ये विधान परिषद आणि विधानसभा अशी दोन्ही गृह असतात. तर आता या प्रश्नाचा आन्सर आपण पाहू शकतो. बिहार इथे विधान परिषद आहे, कर्नाटकमध्ये विधान परिषद आहे, केरळमध्ये विधान परिषद नव्हती किंवा राजस्थानमध्ये देखील विधान परिषद नाहीये. आता जर का आपण पाहिलं तर केरळ आणि राजस्थान या 2 राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाहीये. आता लगेचच आपण या प्रश्नाच्या आन्सरकडे जाण्याआधी प्रश्न वाचा. प्रश्न काय आहे? विधान परिषद हे सभागृह नाही. हा प्रश्न नीट वाचणं देखील तेवढंच गरजेचं आहे, नाहीतर आपण लगेच बघू की हा बिहार कर्नाटक आहे, इथे फक्त आणि ब याला टिकमार्क करून आपण जे आन्सर साधं सोपं होतं ते आपण चुकवू शकतो. प्रश्न विचारलाय विधान परिषद हे सभागृह नाही, मग काय आन्सर आहे याचं? केरळ आणि राजस्थान या 2 राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही, म्हणजे क आणि ड, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं आन्सर असेल. आता हा तुम्ही प्रश्न सोडवलात, परंतु याच प्रश्नाच्या धर्तीवर MPSC हा जो आपला आयोग आहे हे काही प्रश्न टाकू शकतं, आणि त्या आजूबाजूची जी पार्श्वभूमी आहे ती आज आपण या प्रश्नाच्या माध्यमातून त्याच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. सो दॅट या पुढे समजा या पद्धतीवर समजा प्रश्न विचारला गेला, जी की आयोगाची पद्धत आहेच प्रश्नांच्या आजूबाजूला प्रश्न टाकायचे, ते प्रश्नही आपल्याला यातून सोडवता येतील. यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा समजून घेऊ की कोणत्या आर्टिकलद्वारे विधान परिषदेची निर्मिती किंवा विधान परिषद रद्द करता येते. तर आपण बघूया की कलम 169 द्वारे म्हणजेच आर्टिकल 169 द्वारे आपल्याला विधान परिषदेची निर्मिती केली जाते किंवा विधान परिषद रद्द देखील करता येते. आता विधान परिषदेची निर्मिती करणे किंवा रद्द करणे ही जी पॉवर आहे ती कोणाच्या हातात आहे? तर ऑब्व्हियसली ती पॉवर संसदेच्या हातात आहे. परंतु संसद स्वतःहून विधान परिषद तयार करते का किंवा विधान परिषद रद्द करू शकते का? नाही. संसदेला विधान परिषद तयार करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी आधी ज्या राज्यामध्ये आपल्याला विधान परिषद तयार करायचे किंवा रद्द करायचे त्या राज्याने हा जो ठराव आहे तो बहुमताने मंजूर करणे आवश्यक आहे. राज्याने त्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये ही विधान परिषद तयार करायचे त्या राज्याने तो ठराव त्यांच्या
विधानसभेमध्ये विशेष बहुमताने मंजूर करणं गरजेचं असते. विशेष बहुमताने मंजूर करणे गरजेचे असते. आता राज्याने हा ठराव विशेष बहुमताने मंजूर केला की हा ठराव जातो संसदेकडे, आणि संसदेला हा ठराव मंजूर करण्यासाठी काय लागत असेल तर साधे बहुमत. मग संसद राज्याने विशेष बहुमताने पार केलेला ठराव साध्या बहुमताने मंजूर करते, आणि त्याद्वारे कलम 169 द्वारे विधान परिषदेची स्थापना किंवा विधान परिषद रद्द करता येते. हे झाले कलम 169. आपण कलम 171 मधील संरचनेबाबत बोलूया. कलम 171 आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं म्हणजे राज्यघटनेचं कलम 171 आपल्याला विधान परिषदेच्या संरचनेबद्दल माहिती देतं. आता विधान परिषदेची संरचना कशी असते तर विधान परिषदेमध्ये कमीत कमी 40 सदस्य असावे लागतात, आणि विधान परिषदेमध्ये जास्तीत जास्त 1/3 विधानसभेमध्ये असलेले जे सदस्य आहेत त्यांच्या 1/3 पेक्षा जास्त जागा असू शकत नाहीत. म्हणजे आपल्याला विधान परिषदेचे समजा लिमिट्स, सदस्य संख्येचं जर आपण लिमिट पाहायला गेलो तर कमीत कमी ते 40 असावं लागतं, आणि जास्तीत जास्त विधानसभेच्या जेवढे सदस्य संख्या आहे त्याच्या 1/3 वर विधान परिषदेची संख्या जाऊ शकत नाही. यानंतर समजा आपण विधान परिषदेचा कालावधी पाहायला गेलो, म्हणजे विधान परिषदेतील सदस्यांचा जर कालावधी पाहायला गेलो तर तो 6 वर्ष इतका असतो, आणि विधान परिषद आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये जी सदस्य संख्या आहे ती आहे 78. त्याचबरोबर आपण विधान परिषदेला काय म्हणतो तर विधान परिषदेला आपण वरिष्ठ गृह असं म्हणतो, किंवा दुसरे गृह असं देखील त्याला म्हटले जाते. मग विधानसभेला काय म्हणतात तर विधानसभेला कनिष्ठ गृह म्हणतात आणि पहिलं गृह म्हणतात. तर विधान परिषदेला इथे आपण वरिष्ठ गृह किंवा दुसरे गृह असं म्हटलं जातं. आता या प्रश्नाच्या शेवटी आपण आता जे ZP आणि ह्या ज्या बाकीच्या भरती चालू आहे त्यासाठी आपण एक साधा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्या विधान परिषदेचे सभापती कोण आहेत. तर सध्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती आहेत रामराजे नाईक निंबाळकर, आणि विधानसभेचे सभापती कोण आहेत तर त्यांचे जावई म्हणजे राहुल नार्वेकर हे विधान सभेचे सभापती आहेत, आणि विधान परिषदेचे सभापती आहेत रामराजे नाईक निंबाळकर. चला तर मग आता आपण याच सिरीज मधल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे अचूक जोड्या लावा, आणि प्रश्न दिला आपल्याला या साईडला आपल्याला घटना दुरुस्त दिल्या आहेत, आणि या साईडला आपल्याला त्या घटना दुरुस्तीमधून काय झाले होते ते दिलेलं आहे. प्रश्न बघूया. 61वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 41वी घटना दुरुस्ती आणि 73वी घटना दुरुस्ती. इकडे ऑप्शन्स आहेत. राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले, आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवडणुकीविषयी जो वाद होता तो सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात. आता या प्रश्नाकडे समजा आपण पाहिलं तर आपल्याला लगेच कळून जाईल एक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे ही जी 73वी घटना दुरुस्ती आहे ती कशाशी निगडीत आहे तर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेशी आहे, ज्याचा आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊनच येणार आहोत. तर 73वी घटना दुरुस्ती समजा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे. तर ऑप्शन्स कोणते येतात त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जो आहे तो आता आपल्या आन्सर मधून नाहीये, ते अचूक उत्तर नाहीये. सो आपण पहिल्यांदा याला एलिमिनेट करून घेऊया. हा ऑप्शन पूर्णतः एलिमिनेट झाला. आता दुसरं बघूया. आपल्याला हे माहिती पाहिजे की जी 61वी घटना दुरुस्ती आहे त्या 61व्या घटना दुरुस्तीमध्ये काय करण्यात आलंय तर 61व्या घटना दुरुस्तीमध्ये मतदारांचे जे वय आहे ते 21 वरून 18 वर्ष केलं गेलंय. म्हणून क्वेश्चन ए चा आन्सर आहे 3 मध्ये, म्हणजे अ चा आन्सर आहे 3. अ च 3 असलेला ऑप्शन समजा आपण बघितला तर आपल्याला एकच ऑप्शन दिसतो, तो म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे अ ला इथे 4 आहे म्हणजे हे चुकीचं आहे, इथे पण 4 चुकीचं आहे. म्हणजे हा या प्रश्नाचं अचूक जोडी आहे ऑप्शन 2, अ ला 3.
म्हणजे समजा तुम्हाला जरी एक प्रश्नातील एका जरी गोष्टीचं माहिती असेल, एका गोष्टीचा आन्सर माहिती असेल, तरी सुद्धा तुम्ही संपूर्ण प्रश्न सोडवू शकता. जसं की 61वी घटना दुरुस्ती, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले. आता आपण बाकीच्याही गोष्टी बघूया. त्यासोबतच 73वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती कळाली. 44वी घटना दुरुस्ती आपण लास्टला घेऊ, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ती सगळ्यात महत्वाची घटना दुरुस्ती आहे. 41वी घटना दुरुस्ती जी आहे तिने काय केलं होतं, तर 41व्या घटना दुरुस्तीने राज्य लोकसेवा आयोगातील जे सदस्य होते आणि जे चेअरमन होते त्यांचं सेवानिवृत्तीचं वय वाढवलं. म्हणजे किती, तर 60 वरून 62 वर्षाकडे त्यांच्या सेवानिवृत्तीचं वय नेण्यात आलं होतं. आणि आता सगळ्यात महत्वाची म्हणजेच 44वी घटना दुरुस्ती. 44व्या घटना दुरुस्तीचा आन्सर आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी जो वाद होता त्याबद्दल काही त्याने महत्वाचे बदल केले. परंतु आपण समजून घेताना 44व्या घटना दुरुस्तीबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया. कारण आपण पाहिलं असेल तर MPSC राज्यसेवा 2022-23 ला सतत आलेला प्रश्न आहे आणि संपूर्णतः बघायला गेलं तर ही जी 44वी घटना दुरुस्ती आहे ती सगळ्यात महत्वाचीच आहे. चला तर मग आपण त्याविषयी थोडं जाणून घेऊया. आता 44वी घटना दुरुस्ती समजा तुम्ही बघितलीत तर पहिला पॉइंट आहे की 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मंत्रिमंडळाचा जो सल्ला आहे तो राष्ट्रपती पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. आता याचा अर्थ काय, तर 42व्या घटना दुरुस्तीद्वारे, जी 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली होती, त्याद्वारे काय करण्यात आलं, तर राष्ट्रपतींना जो सल्ला मंत्रिमंडळ देईल तो त्यांच्यावर बंधनकारक होता. परंतु जनता दलाचं सरकार 1978 ला आला आणि त्यांनी ही 44वी घटना दुरुस्ती केली. आणि या 44व्या घटना दुरुस्तीने 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जे काही बरेचसे बदल झाले होते ते बदल थोडेसे चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे हा, तर 42व्या घटना दुरुस्तीद्वारे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक होता. आता मात्र काय करण्यात आलं, तर मंत्रिमंडळ जो सल्ला राष्ट्रपतींना देईल तो सल्ला राष्ट्रपती पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. मग मंत्रिमंडळाला पुनर्विचार करण्यासाठी जेव्हा राष्ट्रपती सल्ला पाठवतात त्यानंतर काय होऊ शकतं, तर मंत्रिमंडळाने तो सल्ला समजा परत पाठवला, तोच सल्ला जसाच्या तसा समजा परत पाठवला तर मात्र तो जो सल्ला आहे तो राष्ट्रपतींवर बंधनकारक राहणारच आहे. परंतु या घटना दुरुस्तीद्वारे एक चान्स देण्यात आला किंवा एक संधी देण्यात आली राष्ट्रपतींना की तुम्ही मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे तो पुनर्विचारार्थ पाठवू शकता. दुसरा पॉइंट, आपल्या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये 3 महत्वाचे जी कारणं आहेत त्यांच्यावर आपण राष्ट्रीय आणीबाणी ठरवू शकतो. त्यातलं एक कारण होतं अंतर्गत अशांतता. आता आधी म्हणजे 1978च्या आधी 1976लाच आपली राष्ट्रीय आणीबाणी होती. 2 वर्ष जवळजवळ राष्ट्रीय आणीबाणी होती आपल्या पूर्ण भारतामध्ये. तर त्यावेळी अंतर्गत अशांतता हा जो घटक होता त्याद्वारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती. परंतु अंतर्गत अशांतता हा खूप एक ही जी टर्म आहे ती खूप वाईट टर्म आहे, म्हणजे ती खूप एक व्यापक संज्ञा आहे. अंतर्गत अशांतता, उद्या समजा महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा पार्टमध्ये काहीतरी अशांतता असेल तर त्याला अंतर्गत अशांतता म्हणून मी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो. असं होऊ नये म्हणून अंतर्गत अशांतता ऐवजी संविधानामध्ये सशस्त्र उठाव असं नमूद करण्यात आलं. म्हणजे यापुढे जर तुम्हाला आणीबाणी घोषित करायची असेल, राष्ट्रीय आणीबाणी घोषित करायची असेल, कलम 352 द्वारे आपण राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतो, तर तुम्हाला अंतर्गत अशांतता हे कारण वापरता येणार नाही. तर यापुढे सशस्त्र उठाव जर झाला असेल तर आणि तरच तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येईल. तिसरा पॉइंट आहे राष्ट्रीय आणीबाणीसाठी लिखित शिफारस. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इमर्जन्सीकडे म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीकडे जावं लागेल. असं म्हटलं जातं की राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींना फक्त फोन करून सांगितलं होतं की राष्ट्रीय आणीबाणीसाठी घोषित केली जावी. म्हणून यानंतर हे होऊ नये यासाठी मंत्रिमंडळाकडून जर राष्ट्रीय आणीबाणी आयोजित करायची असेल किंवा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करायची असेल तर मंत्रिमंडळाकडून राष्ट्रपतींना लिखित शिफारस आल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतील. हा महत्वाचा बदल करण्यात आला आणि याद्वारे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांची हुकुमशाही कमी करण्याचा जो प्रयत्न होता तो या घटना दुरुस्तीने केला होता. कारण फक्त बोलून राष्ट्रीय आणीबाणी घोषित करणं आधी करण्यात आलं होतं, त्यासाठी आत्ता जे मंत्रिमंडळ असेल आणि पंतप्रधान असतील त्यांनी लिहून द्यायचं, लिखित शिफारस द्यायची आणि त्यानंतरच
काय केलं जाईल तर आणि राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलं जाईल. हे कशासाठी करण्यात आलं होतं तर जी जबाबदारी आहे मंत्रिमंडळाने त्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारीचं जे तत्व आहे ते पाळण्यासाठी ही घटनादुरुस्ती करण्यात आली आणि हे खूप महत्वाचं होतं. यानंतर जो मालमत्तेचा हक्क होता तो आधी फंडामेंटल राईट्स मध्ये म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये होता. तो मालमत्तेचा हक्क 44व्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आला. हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की मालमत्तेचा हक्क फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क आहे की फक्त कायदेशीर अधिकार आहे. तर आधी मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार होता, परंतु तो 44व्या घटनादुरुस्तीने फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कांमधून वगळून त्याला फक्त काय करण्यात आलं तर त्याला फक्त कायदेशीर अधिकार बनवण्यात आलं. मग तो घटनात्मक अधिकार नाही आहे का तर आहे. घटनेमध्ये तो आजही आहे, परंतु तो घटनेमधील मूलभूत हक्कांमध्ये नाहीये. तर घटनेमध्ये मालमत्तेचा हक्क आहे, परंतु तो मूलभूत हक्कांमधून काढून घटनेच्या वेगळ्या पार्टमध्ये टाकण्यात आला. म्हणून 44व्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारांतून वगळला. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान कलम 20 व 21 काहीही झाले तरी निलंबन करता येणार नाही असं देखील या घटनादुरुस्तीने सांगितले. कलम 21 जीविताचा अधिकार आहे, बरोबर. हे दोन जी कलम आहेत ती मूलभूत अधिकारांमध्ये येतात. ही सगळ्यात महत्वाची कलम आहेत. समजा ही कलम आपण राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी निलंबित करायला लागलो तर जगायचं कसं हा प्रश्न पडू शकतो. म्हणून राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान कलम 20 व 21 ही दोन कलम काहीही झाले तरी निलंबित करता येणार नाहीत अशी महत्वाची घटनादुरुस्ती या 44व्या घटनादुरुस्तीने केली होती. नंतर शेवटचा पॉइंट 42व्या घटनादुरुस्तीने काय करण्यात आलं होतं तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व लोकसभेचे सभापती यांच्या निवडणुका संदर्भातील जो काही वाद असेल किंवा काही विवाद असेल तर तो आधी सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्ट यांच्याकडे जायचा. पण 42व्या घटनादुरुस्तीने त्याच्यामध्ये असा बदल केला की यांच्यामधील समजा यांच्या निवडणुकीविषयी काही वाद असेल, राष्ट्रपती पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी काही वाद असेल तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय लक्ष देऊ शकत नाहीत अशी घटनादुरुस्ती करण्यात आली होती आधीच्या घटनादुरुस्तीद्वारे. परंतु यामुळे निवडणुकांमध्ये समजा काही फेरफार झाला, काही बदल झाले तर कोण सांभाळणार. या गोष्टीसाठी आपण 44व्या घटनादुरुस्तीमध्ये काय केलं गेलं तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व लोकसभेचा सभापती यांच्या निवडणुकी संदर्भातील विवादावर निर्णय घेण्याचा न्यायालयाचा अधिकार काढून घेणारी जी तरतूद होती ती आता वगळण्यात आली. म्हणजे काय करण्यात आलं तर आता 44व्या घटनादुरुस्तीनुसार समजा या सगळ्यांच्या निवडणुकीबाबत काही विवाद असेल तर तो उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय हँडल करू शकतात. आधीच्या घटनादुरुस्तीने यांचा जो अधिकार होता तो काढून घेण्यात आला होता, परंतु त्यांचा अधिकार काढून घेणारी ही जी तरतूद होती, ही जी चुकीची तरतूद होती ती तरतूद या 44व्या घटनादुरुस्तीने वगळली. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व लोकसभेचा सभापती यांच्या निवडणुकी संदर्भाचे जे विवादाचा जो विषय असतो तो इलेक्शन कमिशनकडे जात नाही. यांच्या संदर्भातील निवडणुकीबाबतचे जे काही विवाद असतात ते फक्त सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टकडेच जातात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून समजा आपण पाहिलं तर या घटनादुरुस्तीने या आपल्या भारताच्या घटनेला वाचवलंय आणि म्हणून 44वी घटनादुरुस्ती अत्यंत महत्वाची घटनादुरुस्ती मानली जाते. बऱ्याचदा खूपदा या गोष्टीवर प्रश्न पडले गेलेत एमपीएससी मध्ये. जर माझ्याकडे आता हा टेक्निकलचा पेपर आहे, याच्यामध्ये प्रश्न असा विचारलाय की खालील विधाने विचारात घ्या. मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. ती संविधानात 44व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे अंतर्भूत करण्यात आली आहे. चुकीचे आहे. मूलभूत कर्तव्य 42व्या घटनादुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. सो सांगायचं हेच आहे की 42वी घटनादुरुस्ती आणि 44वी घटनादुरुस्ती या दोन्ही घटनादुरुस्ती खूप महत्वाच्या आहेत. 42व्या घटनादुरुस्तीने ज्या काही चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न आपण 44व्या घटनादुरुस्तीद्वारे केला होता.